सामना ज्यांनी मुरबीचा पाहिला असेल, सुजित म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेल्या स्वरा स्पोर्ट्स मुरबी संघ जेव्हा फलंदाजीला मगाशी उतरले होते, धावा चेस करत होते, विकी स्ट्राईकला होता, ओमकार नॉन स्ट्राईकला होता. या वेळेला कॉम्बिनेशन चेंज झालंय पण रिझल्ट सेम आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. यावं व्यासपीठावरती आमचे प्रशांत पारवे आणि मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. सन्माननीय राजेश ठाकूर, त्याचबरोबर स्वरा स्पोर्टचे मालक आणि मुरबी संघाचे पुरस्कर्ते सुजित शेठ म्हात्रे इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. मुरबीच्या ग्रामस्थांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रण आहे. इथे आलात तर आपण या व्यासपीठावरती. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यानंतर आता तिसऱ्या चेंडूच्या टप्प्यामध्ये आणि गतीमध्ये बदल केलेला पाहायला मिळाला नितीशकडून. त्याला माहिती आहे की निळजे संघ सुद्धा मैदानामध्ये पहिला सामना जिंकलेला आहे. बघा, क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये अ बर्डन ऑफ विनिंग नावाचा एक फार सुंदर कन्सेप्ट आहे आणि हा अनेक वेळेला तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा तुम्ही पहिला सामना जिंकता, दुसऱ्या सामन्यामध्ये ते बर्डन ऑफ विनिंग वाढलेलं पाहायला मिळतं. आणि आज मैदानामध्ये इथे आपण पाहतोय ना की ओमकार सारखा एक चांगला फलंदाज मैदानामध्ये आहे. त्याने पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार षटकार वसूल केला, पण त्यानंतर नितेशने ज्या गोलंदाजीमध्ये बदल केलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि विशेषतः तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स भरलेला असेल ना. जन्मा निळजे संघाकडे तो कॉन्फिडन्स आहे पहिल्या मॅचचा की आपण जिंकलोय, पण मग ते बर्डन ऑफ विनिंग मैदानामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने कसं राखलं जावं ते आता मैदानामध्ये दाखवलं जाईल. पण या वेळेला ओमकार म्हणतोय त्यातील पहिला हक्क माझा आहे, तो सीमारेषेच्या बाहेर हा फटका भिरकावून मी दाखवणार आहे. चेंडू सीमारेषेच्या पार, ओमकारच्या बॅटमधून निघालेला दुसरा षटकार. मला एक गोष्ट सातत्याने आठवते आणि ती म्हणजे की काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते, पण ती प्रतिभा असताना प्रतिमा उंचावण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागतं. ओमकारने ही मेहनत सातत्याने या दशकामध्ये अनेक वेळेला घेतलेली आहे. मैदान कोणतंही असो, ते रायगड जिल्ह्यातील कोणत्याही मैदानामध्ये या प्रकारे फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि ती फलंदाजी मैदानामध्ये सुरू असताना त्याच्यावरती अंत सुद्धा लिहिला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आणि ओमकार पाटील बाद होऊन परतणार पावलांमध्ये. साधारण हायलाइट पाहतो ना आपण, तशा प्रकारचा खेळ होता. चौकार षटकार, त्याच्यानंतर पुन्हा 2 चेंडू निर्धाव आले, त्याच्या पुढच्या चेंडूवरती षटकार आला. म्हणजे नवज्योत सिंधू आपल्या समालोचनामध्ये एक डायलॉग बाळासाहेब नेहमी म्हणतात, तो म्हणजे की दुनिया एक खिलौना है, मिट जाए तो मिट्टी है, मिल जाए तो सोना है. आज मैदानामध्ये कोणाला मिट्टी कोणाला सोनं हे ज्याचं त्याने ठरवलं खरं, पण पहिल्या षटकात 16 धावा आल्यात. ज्या ॲव्हरेजने मैदानामध्ये येणं गरजेचं होतं अशा प्रकारची फलंदाजी आली, कारण पहिल्या षटकात तुम्हाला आक्रमकता दाखवायलाच हवी होती. 4 षटकांचा सामना आहे आणि विशेषतः 4 षटकांच्या सामन्यामध्ये एकच षटक तुम्हाला पॉवर प्लेचा असणार आहे. ओमकारने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली, पण पहिल्या 5ही चेंडूंवरती ज्या पद्धतीचा त्याने खेळ मैदानात दाखवला तो आक्रमक तर होता, पण त्याच वेळेला बेधडक स्वरूपाचा सुद्धा होता. प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही सर्वोत्तम फलंदाज या नात्याने मैदानामध्ये जेव्हा उतरता तेव्हा तुम्हाला जशास तसं असं प्रत्युत्तर द्यावं लागतं. आणि क्रिकेटमध्ये हे बॅटल आजकालचं काही नवीन नाही राहिलेलं आहे, तुम्हाला त्या पद्धतीने खेळावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार ज्याने नुकतीच निवृत्ती सुद्धा घेतली, अर्थातच सुनील छेत्री, याचा एक फार सुंदर इंटरव्ह्यू आहे. तुम्ही लल्लन टॉप चॅनलवर यूट्यूबवरती गेलात तर तुम्हाला सुनील छेत्रीचा इंटरव्ह्यू काय सांगतो की एखादी एक्झामपेक्षा स्पोर्ट्स अधिक कॉम्पिटेटिव्ह आहे. आपण चर्चा करू याच्यावरती, या मुद्द्यावर येऊ. जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये करण पाटील आलाय, लास्ट मॅचला त्याने 2 विकेट आपल्या नावावरती नोंदवल्या होत्या, तोच करण, तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा आणणार का? विकी या वेळेला मैदानामध्ये आहे, तो म्हणतोय माझाही कॉन्फिडन्स तेवढाच आहे जो मागच्या सामन्यामध्ये त्याने 22 धावा पहिल्या षटकात कुठल्या होत्या. या वेळेला त्याच प्रकारे त्याने मैदानामध्ये अटॅकिंग बॅटिंग सुरू केले, कारण हा पहिला चेंडू विकीच्या बॅटमधून निघाला, सीमारेषा पार, चौकार.
टेनिस क्रिकेट .in ची ही खासियत आहे. तुम्हाला प्रत्येक अँगलने ते सामने तुम्हाला ते दाखवू शकतात. इथे अवे फ्रॉम द बॉडी किती चेंडू होता, पण त्याच वेळेला विकीची क्षमता बघा ना. विकी पाटील मैदानामध्ये अवे फ्रॉम द बॉडी जरी असला तरी त्या पद्धतीने चेंडूवरची नजर ठेवली. फटका बरोबर बॅटच्या मिडलला लागेल किंवा त्याच वेळेला तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळता येईल या पद्धतीने तो फटका खेळला. ही एक खासियत आहे आणि जी विकीच्या बॅटमधून आज आपल्याला अनुभवायला मिळते. करंटचा पुढचा चेंडू, या वेळचा हा चेंडू भन्नाट वेगाने, पण त्याच वेळेला बरोबर यॉर्कर लाईन गोलंदाजी. विशेषतः क्रिकेटमध्ये तुमच्या समोरचा फलंदाज शफल झाला की मैदानामध्ये कशा प्रकारे खेळायचं याचं तुम्हाला एक प्रात्यक्षिक स्वतःमध्ये आणावं लागतं आणि गोलंदाजाला ते एक्सपेरिमेंट करावे लागतात. कारण एक्सपेरिमेंट इज अ की, हे अनेक वेळेला आपण अनुभवलंय आणि आज मैदानामध्ये करण पाटील मैदानात ते करून दाखवतोय. हे कौतुकास्पद असेल ते अर्थातच त्याच्या जयहनुमान निळजे संघासाठी. यावेळेला मात्र चांगलं टायमिंग झालंय. चेंडू बघायचा आहे, सीमारेषेच्या पार जाणार का? यस इट इज. पंचांचा इशारा येतोय. विकीच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. समोर जे काही दिसत असेल की 26 धावा आल्यात, पण या 26 धावांमध्ये एकही धाव ही एकेरी दुहेरी अशी जी धाव म्हणतो ना आपण त्या स्वरूपाने बाईज लेग बाईज असं नाहीये. सगळ्या धावा या चौकार षटकार. म्हणजे मला तो लहानपणीचा डायलॉग आठवतोय. तो नेहमी म्हणायचा ना की याला शाळेमध्ये तेच शिकवलं का बाबा की फक्त 6-6 चौकी 4 असंच शिकवलं का? 1-1 दुरकी 2 वगैरे असं काही शिकवलं नाही की काय? पण अलीकडच्या खेळाडूंची हीच भाषा आहे आणि त्या परिभाषेमध्ये बोललं ते पसंत करतात. पण त्याच वेळेला गोलंदाजांना सुद्धा त्याला एक फार सुंदर डायलॉग आहे क्रिकेटमध्ये, तो नेहमी आपण ऐकतो, पाहतो, अनुभवतो सुद्धा की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. या वेळेला गोलंदाजाकडे सुद्धा तेवढीच संधी आहे. पण अशा वेळेला विकीला ते कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार. यावेळचा हा चेंडू थोडा टॉस झाला होता, बॅटवर आला नाही आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा तेच वाक्य म्हणूया की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. हे पुन्हा या मैदानामध्ये सिद्ध झालं. विकी बाद होऊन परतणार पावलांमध्ये. चान्स मिळाला करण पाटीलला आणि त्याने तो घेतला सुद्धा. फलंदाज बाद. पाहतोय 2 गडी बाद 26. आकाश तारेकर एका इंटरव्ह्यूमध्ये फार सुंदर वाक्य म्हणाला होता. जेव्हा साधारण पालीच्या एका मैदानामध्ये मॅन ऑफ द फायनलला मॅन ऑफ द मॅच तो ठरला होता, त्यावेळेला प्रतीक 11 म्हणजे डिंग डॉंग पुण्यामध्ये तो खेळत होता. तो म्हणत होता की सर मी एकाच गोष्टीचा विचार करतो की साधारण मॅच किती ओव्हरची आहे. आयदर यस सर, मगाशी गुलाटी सर इथून येऊन गेले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने जॉकपॉट दिलेला होता खेळाडूंना. तर त्यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी देखील 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रत्येक कलाकाराचा आणि त्याच वेळेला इथे उपस्थित असणाऱ्या अनेकांना सन्मान दिला जातोय. ही खऱ्या अर्थानं खासियत आहे युवक काँग्रेस चषक 2025च्या निमित्तानं आणि त्याच्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील. या स्पर्धेचे सर्वच आयोजक, त्याच्यामध्ये विशेषतः प्रमुख आयोजक या नात्याने सन्माननीय प्रशांतजी पारवे साहेब, जे अर्थातच जिल्हा युवक काँग्रेस पनवेल शहरचे सचिव आहेत सन्माननीय, त्याचप्रमाणे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे मस्ती बॉईज ग्रुप, या सर्वांना धन्यवाद द्यावे लागतील. कारण एक उत्कृष्ट स्पर्धा आपल्या भेटीला आले आणि जिथे आपण मैदानात वळलो की करण गोलंदाजीला आला. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स हे तुम्हाला साधारण 3ऱ्या चेंडूवरती मी एक वाक्य म्हणालो होतो मित्रांनो. या वाक्यावर मी परत येतो. बघा, करणने कदाचित हे वाक्य फार सिरियसली घेतलंय. तुम्ही मैदानामध्ये खेळाला किती सिरियसली घेता याच्यावरती तुमची मैदानामधली कामगिरी ठरत असते. हे अनेक वेळेला आपण अनुभवलंय आणि आज मैदानात करणने त्या प्रकारे ते दाखवून सुद्धा दिलं. या वेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाणारा सर्वेशच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार.
षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. सर्वेशच्या बॅटमधून निघालेला ताकदवान फटका आपण मित्रांनो पाहिला. पण इतिहासाची पुनरावृत्ती होते हे वाक्य तुम्ही कुठे कुठे वाचलं असेल, कुठे कुठे ऐकलं असेल. ते कसं सांगू का तुम्हाला. पहिल्या षटकात नितेशने षटक टाकलं, त्याच्यात 16 धावा दिल्या, एक विकेट त्याच्या नावावरती होती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला गोलंदाज करण आला, त्याने सुद्धा 16 धावा दिल्या, त्याच्या नावावर सुद्धा एक विकेट आहे. हे सर्व आकडेवारी आमचे गुणलेखक मित्र शांताराम जाधव यांच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचते. धन्यवाद शांताराम जाधव. कारण आपण ज्या पद्धतीने स्टॅटिस्टिशियनची भूमिका स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या समवेत पार पाडताय, त्याच्यामुळे हे आकडे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आल्यात. बाळसरांनी मगाशी एक फार छान वाक्य म्हटलं होतं की अलीकडच्या काळामध्ये ताकदवान खेळाडूंचा फार मोठ्या प्रमाणावरती भरणा पाहायला मिळतो. यानंतरची जी लढत आहे बघा, आदर्श पडले आणि काय अभिमन्यू स्मृती मुलेखंड या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, जशी इनिंग संपेल तुम्हाला इथे टॉस बॉक्समध्ये येऊन उभे राहायचं आहे. आमचे एक क्रिकेट प्रेमी आदरणीय अशोक शेठ खानावकर यांचं इथे आगमन होतंय. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं नक्कीच आगमन होतंय. त्याचबरोबर आमचे अजून मान्यवर इथे येत आहेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मागच्या सामन्यातील सामनावीर केतन पाटील या वेळेला गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू यावेळेला कव्हर्स मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र तैनात आहेत. केतनने क्षेत्ररक्षण सुद्धा उत्तम सजवलंय. कारण ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजीला येता तुम्हाला माहिती असतो की तुमचा रिदम का आहे, तुमचे क्षेत्ररक्षकाचं मैदानामधलं कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी त्याचा ॲथलेटिझम किती महत्त्वाचा आहे. आणि विशेषतः क्षेत्ररक्षकाला कुठे तुम्ही मैदानामध्ये अर्थातच तैनात करणार आहात हे फार आवश्यक असतं. कारण केवळ गोलंदाजी एका टप्प्यावरती गोलंदाजी करून तुम्ही प्रेडिक्टेबल व्हाल, मगाशी आपण त्याच्याबद्दल चर्चा केली होती. पण जेव्हा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नवीन नवीन एक्सपेरिमेंट करता किंवा त्याच वेळेला फलंदाज एक्सपेरिमेंट करत असेल तर गोलंदाजाला बरोबर त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागतं. ज्याला आपण म्हणतो की डोक्याने गोलंदाजी करणं फार आवश्यक असतं किंवा शांत डोक्याने सुद्धा गोलंदाजी करण्याचा एक पर्याय फार आवश्यक असतो. हे सगळे इथिक्स आणि पॅरामीटर्स असू शकतात किंवा त्याच वेळेला ते एक मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून तो एक स्ट्रॅटेजीचा भाग असेल. पण कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज मैदानामध्ये पाहतोय आपण की क्षेत्ररक्षक जे काही आहेत ते अशा ठिकाणी तैनात केले गेलेले आहेत की जिथेच चेंडू जातोय बरोबर, त्यामुळे केतनच्या गोलंदाजीला या ठिकाणी दाद द्यावी लागेल. कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आली. 35 धावा धावफलकावरती. 2 चांगले फलंदाज बाद होऊन परतलेत पावलांमध्ये. पण सर्वेश आणि शुभम या जोडीला मैदानामध्ये मोरबी संघाच्या धावसंख्येला थोडा अंशी आकार द्यायचा आहे. कारण प्रति षटकामध्ये 16 धावांची जी धावगती राखली ना ती अतिशय देखणी अशा प्रकारची आहे. आणि क्रिकेटमध्ये असे देखणे आकडे फार काळ तुम्हाला पाहता येत नाही, कारण ते बदलणारे अनेक सुपरस्टार जन्माला येतात. यावेळचा हा चेंडू अपील केला गेला, परंतु त्याच वेळेला गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये आणि गतीमध्ये केलेला बदल मैदानामध्ये बरंच काही सांगून जातोय ना. केतन या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये करतोय ना की समोरच्या फलंदाजाला वाट पाहावी लागतं. खूप वेळेला अशा प्रकारे गोलंदाजी कमी वेळेला अलीकडच्या काळामध्ये अशी गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेला तुम्ही बघू शकता की केतनचा रनअप अगदी फार कमी पावलांचा आहे, पण ऑफ स्टंपच्या बाहेर जी एक लाईन आहे ती या वेळेला मैदान आणि त्या अर्थातच ऑफ स्टंपच्या बाहेरचा अर्थातच हा चेंडू मैदानामध्ये तटवण्याचा प्रयत्न केला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि केतनच्या नावावरती मिळालेली पहिली विकेट त्याने साजरी सुद्धा केली. 3 गडी बाद 35 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि केतन पाटील मैदानामध्ये ते दाखवून देतो की मागच्या सामन्यामध्ये जिथे मी थांबलो होतो ना तिथूनच मी सुरुवात केलेली आहे. सर्वेश बादून परतला पावलांमध्ये. नवीन फलंदाज बंटी यावेळेला मैदानामध्ये येतोय. बंटीने लास्ट मॅचमध्ये शेवटचं षटक जे केलं होतं त्यामुळे सामन्यामध्ये मोरबी संघ मैदानामध्ये परत येताना आपल्याला पाहायला मिळाला होता. 1 धाव देऊन 2 विकेट त्याने स्वतः प्राप्त केल्या होत्या. पण आता बॅटच्या रूपाने बोलायचं आहे ना, तुम्हाला क्रिकेटमध्ये केवळ
एकेरी कामगिरीवर अलीकडे थांबून चालत नाही, कारण क्रिकेट हा खेळ आता ॲजिलिटी आणि फिटनेसचा सुद्धा आलाय, पण त्याच वेळेला ऑलराऊंडर परफॉर्मन्सचा सुद्धा आलाय. तुमच्या संघामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः या गोष्टी फार प्रभावाने पाहायला मिळतात की तुम्ही केवळ 4 फलंदाज घेऊन मैदानामध्ये जाऊ शकत नाही. 4 गोलंदाजांच्या समवेत तुमच्याकडे एखाद 2 अष्टपैलू सुद्धा असावे लागतात, आणि अलीकडच्या काळामध्ये हे एखाद 2 आकडा वाढलेला पाहायला मिळतो. 3 ते 4 खेळाडू जर अष्टपैलू असतील, जे बॅटिंग सुद्धा करतात, बॉलिंग सुद्धा करतात, आणि त्याच वेळेला 4 परफेक्ट बॉलर तुमच्या संघामध्ये असतील, तर तो संघ एक परफेक्ट संघ म्हणून ओळखला जातो. पण तत्पूर्वी हा परफेक्ट स्विच हिट बघून घ्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. ऑटोमॅटिकली तुला बदलता येईल. कदाचित बंटी ठाकूर सुद्धा मैदानात तेच म्हणत असावा की हा बदलाचा फटका घ्यावा लागेल, आपल्याला थोडं बदलावं लागेल. उजव्या हाताने फलंदाजी करतोय, काय हरकत आहे, थोडंसं रिव्हर्स खेळूया, थोडा स्कूप या वेळेला मैदानामध्ये स्विच हिट मारूया. एखादा आणखीन चांगला फटका पाहायला मिळाला तर तो अर्थात अतिशयोक्तीचा भाग नसेल, कारण बंटी ठाकूरच्या बॅटमधून या वेळेला धावा येतात. याही वेळेला आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चोरटी धावेच्या प्रयत्नामध्ये असणार, आणि ती धाव सुद्धा पूर्ण होते. त्याच्यामुळे धावफलकावरती आणखीन एका धावेची नोंद होईल. बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आला की ती धाव येणार. 43 ऑन बोर्ड. 2.5 षटकांचा खेळ संपला. या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आपण पाहता युवक काँग्रेस चषक 2025 रांजणपाडाच्या या मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा एक वर्ल्ड स्टँडर्ड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटची उत्कृष्ट आयोजनाचा भाग आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः ज्याचा उल्लेख बाळसरांनी मगाशी केला की बोथ एंडने जेव्हा तुम्हाला बॅटिंग करायला मिळते तो एक महत्त्वाचा फॅक्टर असतो कोणत्याही क्रिकेट स्पर्धेचा, आणि तो आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. त्याच वेळेला या स्पर्धेसाठी भरघोस अशा प्रकारे पारितोषिकं लावली जातात. इंडिव्हिज्युअल प्राइजेसमध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती दर दिवशी त्याच्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते. आज स्पर्धेचा फक्त दुसरा दिवस आहे, दुसरी रात्र आहे. अशा वेळेला सुद्धा आपण ती पारितोषिकं मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला अनुभवायला मिळाली. पण अर्थात पुन्हा एकदा मूव टू द मेन सब्जेक्ट ऑन अ क्रिकेट. केतन यावेळेला मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजी करत होता, हे षटक त्याचं तिसरं संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. केतनने या षटकामध्ये साधारण आपण पाहिल्या तर 10 धावा खर्च केल्या, 44 धावा धावफलकावरती लागल्या, 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, म्हणजे टोटल 12 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळाल्या. सो 44 ऑन अ बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आल्या 3 गडी बाद. इथून साधारण आपण आराखडे बांधतो ना की 4 षटकामध्ये किती रन्स येतील. मगाचपासून जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये साधारण एक 43-44 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 42+3 त्याच्यामध्ये पेनल्टीच्या ॲड झाल्या होत्या. पण इट इज ऑल अबाउट द पास्ट. भूतकाळामध्ये फार वेळा काही रमायचं नसतं, गमायचं नसतं. कारण क्रिकेटमध्ये जेव्हा मी पहिल्या वाक्याला म्हणालो होतो, दी ग्रेट सुनील गावस्कर यांचं फार सुंदर वाक्य आहे की फॉरगेटिंग इज अन आर्ट. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलंय विसरून जा. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही विजेते होतात हे तर बिलकुल विसरून जा. मागच्या चेंडूवरती तुम्ही षटकार मारला होतात हे तर अजूनही विसरून जा. मागच्या चेंडूवरती तुम्ही विकेट मिळवली होती हे तर तुम्ही लक्षातही ठेवू नका. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट द प्रेझेंट टेन्स, आणि त्यामुळे तुम्हाला वर्तमानामध्ये खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग आता त्या ज्या तुम्हाला भविष्याला आकार देणार असतात. 6 चेंडू येणं बाकी आहेत. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. या रांजणपाड्याच्या मैदानामध्ये असे अनेक स्टार आतापर्यंत तुम्ही पाहिले असतील, ज्या पनवेलच्या भूमीतून आलेले, विशेषतः या मैदानामध्ये एका गावाला रिप्रेझेंट करणाऱ्या अनेक खेळाडूने मैदानामध्ये जद्दोजहद सुद्धा केलेली असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शेवटी लक्षात मित्रांनो तोच राहतो जो सरते शेवटीपर्यंत, शेवटपर्यंत तो लढा देतो. आणि लढा देणारे खेळाडू फायटर्स म्हणून ओळखले जातात. उगाचच युद्धामधल्या फायटर जेटना सर्वाधिक बोली नाही लागत. यावेळचा हा चेंडू मोठा फटका खेळलाय. ओव्हर पिच बनून चेंडू वाईडेश मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. तो सीमा रेषेच्या बाहेर असणार. दणदणीत षटकार शुभमच्या बॅटमधून. माजी क्रिकेटर, आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय जगदीश कडू यांचं इथे आगमन झालं आहे. मी जगदीश दादांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आमचे तलोजाचे निसार पटेल, निसार या, स्वागत आहे आपलं देखील. इम्रान काडे देखील आलाय.
चला दोन्ही टीम कॅप्टन या आपण. यस, मुलेखंड आणि पडलेगाव. नागेशचा पुढचा चेंडू यावेळेला ऑफस्टमच्या बराच बाहेर गेला होता. बिहाइंड द विकेट जवळजवळ फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होतोय की काय असं वाटलं होतं, पण शुभमच्या बॅटमधून जो मगाशी षटकार लगावला होता ना, तुम्हाला आजच्या या सामन्याची इनिंगचं विशेष काय आहे बघायचं असेल ना, तर तुम्ही बघा सलामीला आला होता ओमकार, त्याने 2 षटकार लगावले. विकी ज्याने 1 षटकार लगावला. मग शुभम ठाकूर मैदानामध्ये खेळतोय, त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय. सर्वेश ठाकूर बाद होऊन परतला जरूर, पण त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. बंटी ठाकूर मैदानामध्ये आता स्ट्राईकला आलाय, त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय. प्रत्येक खेळाडू आपलं आपलं छोटं छोटं का होईना मोठ्या स्वरूपातलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. त्यांना माहिती आहे एक एक हिट प्रत्येकाने घेऊया, एक एक जबाबदारी. बून बून से भरता हे सागर, हे खरं आहे. पण त्याच वेळेला षटकाराने मैदानामध्ये ती धावसंख्या आपले छोटं छोटं कॉन्ट्रीब्युशन नाहीये, हे तर मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे मित्रांनो. कारण प्रत्येक खेळाडूने जर एक एक षटकार मारला तर 5 खेळाडूंचे 6 पंचे 30 धावा तर तिथूनच आल्या. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू येणं अजूनही बाकी असताना मैदानामध्ये विचार करत असेल तो अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ जनमान निळजे संघ, की आपल्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, पण या ओव्हरमध्ये कितीपर्यंत रोखायचं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, तो प्रतिकार मैदानात सुरू आहे. नागेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, क्षेत्रव्यूह जो नागेशने फैलावलाय ना, तो आपण पाहतोय की काही अर्थातच रिस्ट्रिक्शन आहेत मैदानात, त्याच्यामुळे शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंट हे क्षेत्रव्यूह त्याने तैनात केले गेलेत. बिहाइंड द विकेट थोडासा फलंदाजाला लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अशा वेळेला वायडेस्ट मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे सीमारेषेवरती तैनात केले गेलेले आहेत. कोणत्या स्वरूपाचा चेंडू येईल अशी अपेक्षा व्यक्त करत असताना पंचांचा मात्र इशारा येतो की हा ऑफस्टमच्या बाहेरचा आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव देणार आणि 53 धावा धाव फलकावरती. 3 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. नागेशने या षटकामध्ये अजून 9 धावा खर्च केल्यात. विचार केला जाईल की निळजे संघाचा हा गोलंदाज मैदानामध्ये कमीत कमी किती धावांपर्यंत या फलंदाजांना रोखणार, जेव्हा शुभम आणि बंटीने आतापर्यंत मैदानात मुरबी संघाच्या धावसंख्येला एक वेगळा आकार दिलाय. स्वरा स्पोर्ट्स मुरबी जो मैदानामध्ये खेळतोय, सातत्याने आपण पाहतोय ना नागेशच्या गोलंदाजीमध्ये थोड्या अंशी डिस्टर्बनेस येतोय. फॉलो थ्रू मध्ये काही वेळेला अशा प्रकारे जेव्हा डिस्टर्ब खेळाडू होतो तेव्हा त्याला सुद्धा माहिती असते की फलंदाज टान्स बदलतो, काही वेळेला तुम्हाला मैदानामध्ये तुमच्या रनअपमध्ये मिस्टेक होतं, पण या सगळ्या गोष्टी पार्ट अँड पार्सल ऑफ द क्रिकेट असं म्हणत पुढे चालायचंच असतं. पुढचा चेंडू नागेशचा यावेळेला स्क्वेअर लेग वरून उडवलाय हा चेंडू. म्हणूया सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हॅलोजन या ठिकाणी मात्र आमचा वाचला असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाहीये. शुभमच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय. नागेशच्या गोलंदाजीवरती दडपण, दबाव निर्माण करण्यासाठी अशा फटक्यांची आवश्यकता होती आणि ते फटके शुभमने अतिशय सुंदरपणे सजवलेले पाहायला मिळाले. पण वॉट अ कमबॅक, कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक, आणि मैदानामध्ये तुम्हाला ते दाखवावं लागेल. हे धारिष्ट आहे ना. बघा दी ग्रेट कपिल देव निखंज म्हणाले होते, जाहीर खान म्हणतो, ग्लेन मॅग्राथ म्हणतो, आपल्याकडे अनेक सारे टेनिस क्रिकेटरचे गोलंदाज म्हणतात. मग तुम्ही मुंबई क्रिकेट पासून घ्या, रायगडच्या क्रिकेटमध्ये जा, पुण्याच्या क्रिकेटमध्ये जा, अगदी कुठल्याही आता कोलकाताचे क्रिकेटपटू पाहायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं आहे निर्धाव चेंडू तुम्हाला करावेच लागतील, जे अर्थात दडपण आणि दबाव वाढवणार आहे. शेवटच्या षटकामध्ये क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि त्याच नादामध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद सुद्धा झाला. 60 ऑन अ बोर्ड, 60 धावा धावफलकावरती लागतात. 4 षटकांच्या सामन्यामध्ये ही धावसंख्या आश्वासदायक म्हणता येईल का, त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. पण आपण वळूया संदीप सर यांच्याकडे की जिथे नाणेफेकीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले. येस, थँक्यू सर. तर आपण इथे टॉसकडे वळणार आहोत. मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना, सन्माननीय अशोक शेठ खानावकर, संदीप शेठ खानावकर आणि जगदीश साहेब यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस आम्ही घेणार आहोत. अशोक शेठ या, संदीप शेठ यावं आपण देखील, जगदीश शेठ आपण देखील या. तर एका बाजूला मुलेखंड आणि दुसऱ्या बाजूला पडलेगाव, या 2 संघांमधली लढत आहे. स्टेल कॉल. येस, मुलेखंड टीम
कॅप्टन टॉस जिंकलाय. येस, डिसिजन संघाने काय येस फिल्डिंग घेतले. चला आपण सन्मान घेऊया. तर चंद्रकांत चौधरी आणि आमचे गुरुनाथ शेट्ट चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान इथे घ्यायचे आहेत. अशोक शेठ कानावकर नावडे यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर आमचे सन्माननीय संदीप शेठ खानावकर यांचा इथे आपण शुभ सन्मान घेतोय. आमचे चंद्रकांत चौधरी आणि गुणाशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते. कारण पाहतोय स्पर्धा अतिशय चार चार लावण्याचं काम मात्र या सर्व मॅनेजमेंट कमिटीने केलंय. युवक काँग्रेस चषक दिवसेंदिवस एक चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा बनते. कारण पहिल्यांदा खारघर नगरीमध्ये स्टेजवरती स्क्रीन आपण पाहतोय. याचबरोबर जगदीश साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. यशवंत चौधरी साहेबांना विनंती करेन की या आपण देखील चला जगदीश साहेबांचा हा सन्मान होतो. याचबरोबर मी विनंती करेन नागावचे आमचे सन्माननीय दिनेश पाटील आणि मिलन पाटील. दिनेश पाटील यावं जावई आहेत तर त्यांना देखील विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. दिनेश पाटील नागाव. आमचे मस्ती बॉईज ग्रुपचे रोहन देखील आलेत. रोहन स्वागत आहे. तर दिनेश पाटील यांचा सन्मान होतोय. मिलन पाटील यांना विनंती करेन. मिलन या. नागावचे हे आमचे मान्यवर आहेत. त्याचबरोबर जितेंद्र घरत खुटूक बांधन यांना विनंती करेन की यावं आपण देखील. आमचे मुबीन शेठ पटेल हे देखील इथे आलेले आहेत. मुबीन शेठ स्वागत आहे तुमचं. चला मुबीन शेठला विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच जितेंद्र घरत यांचा देखील आपण सन्मान घेतोय. तत्पूर्वी इथे मिलन पाटील यांचा सन्मान होतोय. आमचे जगदीश कडू यांना देखील विनंती करेन. जगदीश कडू या. आमचे श्रीराम क्रिकेट संघ रांजणपाडा संघाचे माजी क्रिकेटर जितेंद्र घरत यांचा सन्मान आपण इथे घेतोय. कुटुंबबंधनचे आमचे बरेच प्रेक्षक आता आज इथे सर आपल्याला पाहायला मिळतात. कारण तलोजा संघ नक्कीच यानंतर एक मॅच आहे त्यानंतर तलोजा. परंतु त्या अगोदर प्रेक्षक मत मात्र मैदान आता तुम्हाला पूर्ण भरलेला दिसेल. जगदीश कडू. मुबीन शेठ यावं. मी मुबीन शेठ पटेल यांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मुबीन शेठ पटेल तलोजा. यस. सन्मान पाहतो आपण तलोजा नाईटचे एक यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण बऱ्याच अनेक वर्ष तलोजा नाईट पाहिली. त्या स्पर्धेचे आमचे मुबीन शेठ पटेल यांचा हा सन्मान इथे होतोय. यस स्क्रीनवरती. ओके धन्यवाद. तर बोली आपण कॉमेंट बॉक्समध्ये ऐकूया आवाज सरांचा. समालोचनामध्ये होईल बदल. आपण ऐकूया ज्याने गेले 4 दशकांपेक्षा अधिक काळ ऐकताय आणि समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांच्या समवेत समालोचन करणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न आहे. असा स्वप्नवत आणि किंबहुना सर्वांसाठी आदर्शवत असा आवाज बाळसुब्रमण्यम अय्यर सरांचा. याचबरोबर निलजे गावचे राकेश रसाल
हे मान्यवर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं, व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच आपल्याला निमंत्रण आहे. स्वागत आहे तुमचं. काटाईचे आमचे राज पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. राज, स्वागत आहे तुमचं देखील. आमचे विश्वनाथ शेठ म्हस्कर साहेब देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत आहे. झालं संदीप? अजून एक विकेट या ठिकाणी पडते. 61 चेस करते निर्जय संघ. फार मोठं टार्गेट मुरबी या संघाने या ठिकाणी दिले. तर उल्लेख झाला संदीप पाटील, आता विश्वनाथ मस्कर साहेबांचं नाव घेतलं. सगळं अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सल्लागार आहेत रायगड जिल्हा समालोचक संघटनेचे. आणि तसंच अशोक शेठ आमचे कानावकर साहेब बसलेत या ठिकाणी. नावाड्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं जबरदस्त जवळचं व्यक्तिमत्व अशोकजी आमचे या ठिकाणी, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. अशोकजी स्वागत आहे. झहीरसुद्धा आहेत, झहीर पटेल ज्येष्ठ समालोचक, लिजंड प्लेयर. धर्मवीर, मी अशोकजीने एक आठवण नक्कीच करून देईन. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मातोश्री निर्मला दिघे स्मृती चषक मी कव्हर केलं होतं लागोपाठ 3 वर्ष नौपाडा मैदानावर ठाण्याला. स्वतः दिघे साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे 5 दिवस. वन ऑफ द ग्रेट टुर्नामेंट दिघे साहेब यांच्या माध्यमातून. त्यांचे लाडके आहेत अशोक शेठ कानोकर या ठिकाणी आपण बघतोय नावाड्याचे. बघूया, 61चं टार्गेट आहे. 2 धक्के दिले, धावसंख्येला सुरुवात नाही आहे, 2 गडी बाद झालेत. केतन पाटील आणि विशाल पवार, ज्या 2 फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली, पवार पाटील, तेच 2 फलंदाज बाद झालेत. आणि विकेट हॅट्रिकवर आहे. गोलंदाज आहेत आमचे विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील लेदर क्रिकेटर आहेत, हे हायलाइट करायला पाहिजे. ओ, लेट स्विंग, हॅट्रिक असताना स्टंपवर विघ्नेश बॉल आणायला पाहिजे, मात्र त्याने लेट स्विंग केला. कारण शॉर्ट थर्डमॅन त्याच्यासाठी लावला की निक लागलं तर तिथे फ्लाय होईल. मात्र फलंदाज क्रॉस बॅट शॉट खेळायला गेले त्या ठिकाणी. विघ्नेश पाटील यांचं ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू बघितल्या क्षणीच फर्स्ट अटेम्प्टमध्ये, फर्स्ट साईटमध्ये ते लेदर क्रिकेटर लक्षात आलं. अपकमिंग यंगस्टर, अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. स्वराज स्पोर्ट्स मुरबी या संघाचे कडू यॉक करायचा प्रयत्न, हाय ट्रिकचा बॉल पाहिजे होता. खूप सुंदर पद्धतीने बघा, लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून, जे गुरु आहेत त्यांच्या माध्यमातून जे प्रशिक्षण घेता त्याचं उत्तम या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करत असताना उदाहरण आपल्याला बघायला मिळतं आहे विघ्नेश याच्या माध्यमातून. त्यांचे जे कोणी कोच आहेत त्यांना सलाम आहे. ज्या पद्धतीने त्याचा ग्रीप आहे, रणवीर आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आहे, फॉलो थ्रू आहे. आम्ही सुद्धा ऑफिशियल कोच आहोत NIC. योगेश पवार हे त्यांचे कोच आहेत, त्यांचे अभिनंदन. ओ, चेंडू हवेत खेळले, जेल असणार विघ्नेशला. विकेट योगेश पवार, वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ टेनिस वर्ल्ड. योगी, थँक्यू यार, फर्स्ट अ ग्रेट स्टुडंट विघ्नेशच्या माध्यमातून. कारण योगेश पवार स्वतः मुंबई खेळलेत. योगेश पद्मश्री डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स स्टेडियमचा अत्यंत महत्त्वाचा DY पाटील संघाचा प्लेयर आहे, याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच योगेश लाडचे प्रशिक्षणार्थी आहेत विघ्नेश. आणि संदीप सर आमचे जे आहेत, संदीप पाटील यांचे ते पुतणे आहेत. संदीपचे नवीन नवीन मला एक एक म्हणतात ना यश, एक एक चित्र डोळ्यासमोर येतं. थँक्यू संदीप फॉर गिविंग इज अ ग्रेट प्लेयर. त्यांचे ते पुतणे आहेत विघ्नेश आणि योगेश पवार त्यांचे प्रशिक्षक. काय सुंदर गोलंदाजी बघा. गौरव आमचे या ठिकाणी दाखवत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून चेंडू जेल टिपलाय ते विकी यांनी. हॅलो, तर संदीप यशवंत पाटील नागावचे आमचे मान्यवर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2100 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. विघ्नेश पाटीलनी जर बॉल डॉट टाकला तर हा स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक असेल, मेडन ओव्हर असेल, लक्षात घ्या. वन ऑफ द लिजंड कॉमेंटेटर, एक काळ ज्यांनी गाजवलाय, अजूनही माईकवर बसले तर तेवढेच गाजवतील. झहीर पटेल माझ्यावर रायगड समालोचक संघटनेचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक त्यांना व्हेरी गुड फ्रेंड.
हा निर्धाव षटक मेडन ओव्हर पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतंय युवक काँग्रेस चषक 2025 मध्ये या ठिकाणी मोरबी या संघामार्फत विघ्नेश पाटील निर्धाव षटक टाकत असताना 3 विकेट्स निर्धाव षटकात टाकत असताना 3 गडी त्यांनी बाद केले. आत्ता या ठिकाणी नक्कीच करण गोलाडी साहेब पाहिजे होते तर मला वाटतं जबरदस्त खुश झाले असते, कारण आज त्यांनी प्रत्येक षटकाराला 5,000 प्रत्येक विकेटला 5,000 दिले. संदीप, गोलंदाजीबद्दल विघ्नेश्वर युवक काँग्रेसकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक विघ्नेश पाटीलला दिलाय. संदीप, तुमचं मनोगत काय असेल या गोलंदाजीबद्दल? यस, रायगड प्रीमियर लीग मधले यस, ते सांगतायत की याच्या अगोदर सुद्धा एक निर्धाव षटक त्यांनी टाकलं होतं. आता सुद्धा ब्युटिफुल मेडन ओव्हर टाकत असताना संदीप पाटील, मला ही माहिती, विघ्नेशचं भविष्य उज्ज्वल आहे. हॅलो. आणि राजशेठ विठ्ठल ठाकूर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे विघ्नेश 21 वर्षाचा आहे. कोच त्याचा योगेश पवार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने विघ्नेशला लेफ्ट आर्म बॉलर इन नॅचरल रिसोर्सेस आहे. झहीर खानला डोळ्यासमोर आणा, करसन गौरीला डोळ्यासमोर आणा, काही आपले डावकरी गोलंदाज त्यांना डोळ्यासमोर आणा. त्यामुळे खूप सुंदर गोलंदाजी विघ्नेशने मेडन ओव्हर टाकत असताना 3 गडी बाद केले. गोलंदाजीमध्ये बदल, प्रतीक पाटील येतात गोलंदाजीला मोरबी संघामार्फत. चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती येतोय, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय. संदेश पाटील निळजेचे फार मोठं टार्गेट आहे. 4 षटकामध्ये 61 धावा, म्हणजे प्रति षटकाच्या मागे 15 धावांचं गणित आहे. धावांची गती 15 किंवा 16 धावा करावा लागेल निळजे संघाला. यावेळेला लॉफ्ट केलं ऑन साईडला, जेल असण्याची शक्यता नाही आणि अशा फटक्यांची गरज आहे, कारण पहिलं षटक निर्धाव गेलं होतं, त्यामुळे आस्किंग रन रेट अजून वाढला. 3 षटकात म्हणजे प्रति षटकाच्या 20 धावांचं गणित आहे. या ठिकाणी तुम्हाला 20 धावा निर्जय संघाला करावा लागेल तर सामना जिंकू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला षटकार बघायला मिळालंय. फलंदाज होते संदेश पाटील आणि धावसंख्या पोचली ती आता 6वर. तर थोडी रजा घेतील आमचे स्कोरर या ठिकाणी शांताराम जाधव आणि त्यांची जागा घेत आहेत नितेश पाटील. स्वागत आहे नितेश इन द कॉमेंट्री बॉक्स. 61 टू विन. 6 धावा आलेत. ओव्हर पिच होता, बॉटम हँड ऑन साईडला खेळलेत. फर्स्ट बाउन्सवर गॅदर करेपर्यंत फिल्डर आपण डीपला बघतोय. फिल्डर होते परेश. 1 धाव. ग्रामीण खेळाडूंवर माझं खूप प्रेम आहे आणि मी जेव्हा रतनबुवा पाटीलमध्ये, स्वर्गीय रतनबुवा पाटीलमध्ये कॉमेंट्री केल्यानंतर, ब्रेक घेतल्यानंतर थोडासा बाहेर निघतो, तेव्हा सगळे ग्रामीणचे खेळाडू वाट बघत असतात भेटण्यासाठी. खूप वेळ गप्पा मारतात, खूप माहिती घेतात, खूप जिज्ञासा शंका असते, त्या सगळ्या शंका दूर करून घेतात. मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. कधीही केव्हाही तुम्ही मला फोन करा, तुम्हाला तुमच्या मदतीसाठी मी तत्पर आहे, सगळ्या ग्रामीण खेळाडूंसाठी. चेंज ऑफ पेस होता, लेग ब्रेक होता. प्रत्येक अतिशय सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर फार वेगाने मूव्ह होतोय. यष्टीरक्षक आहेत आमचे पंटी ठाकूर, स्वतः संघनायक, एवढ्या सुंदर पद्धतीने गोलंदाजी करता येतं, नक्कीच ही कौतुकास्पद गोष्ट आहे मोरबी संघासाठी. चेंडू, तिन्ही यष्ट्या मोकळ्या होत्या, फलंदाज शफल झाले होते, ती यष्टी उडवायची होती गोलंदाजाला, मात्र चेंडू पडल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त वरती आल्यामुळे तो यष्टीच्या वरून ट्रान्सफर होत असताना चेंडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अशोक शेठ आमचे कानवकरचे, अशोक शेठ कानवकर आमचे नावाड्याचे या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना बघा हा चेंडू कसा गेला. त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आपण पाहिला. मात्र एक नम्र विनंती करतोय माझ्या सगळ्या ग्रामीण संघातील संघनायकांना, त्यांच्या आयोजकांना, त्यांचे जे कोणी मेंटर्स असतील, जे कोणी टीमला पुरस्कृत करणार असतील, त्यांना नम्र विनंती आहे, कुठेही खेळायला जाता, मी कुठेही खेळायला जा, मात्र वेळेवर पोचा. एक अर्धा तास अगोदर पोचा, म्हणजे तुम्हाला मैदानाचं चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल, खेळपट्टीचं आणि मैदानाचा मॅच बघता येईल, कुठे वीकनेस आहेत, कुठे स्ट्रॉंगनेस आहेत, या गोष्टी तुम्हाला देखरेख करता येईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगलं क्रिकेट वेळेवर जाऊन टाईम मॅनेजमेंट ठेवून, कारण क्रिकेट इज अ जनरल मॅन्स गेम आणि त्यामुळे वेळेवर येऊन खेळणं अत्यंत आवश्यक आहे.
7-8ला आज पहिला चेंडू पडला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक करायचा प्रयत्न. यष्टीरक्षक बंटी ठाकूर एकदा उठले, दोनदा उठले चेंडू पकडण्यासाठी. एवढं यष्टीच्या जवळ असल्यानंतर चेंडू गॅदर करणं अत्यंत कठीण असतं. आणि रायगड जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध, लोकप्रिय आणि अत्यंत सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहेत बंटी ठाकूर. आणि त्याचंच या ठिकाणी उदाहरण काही बघायला मिळालं. षटकं संपलीत मैदानावरती 2 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 7. म्हणजे अजूनही मैदानावर धावा पाहिजे ते 54. आणि या 54 धावा करायच्या आहेत मैदानावर येणाऱ्या 2 षटकामध्ये. म्हणजे जवळजवळ 27 धावा प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी निळजे संघाला. मागचा सामना जसं रंगवला होता, मात्र तेव्हा केतन होता, पवार होता, केतन पाटील आणि पवार होते. यावेळेला प्रश्न असा आहे की हे जे 2 फलंदाज आहेत मैदानावरती, सचिन आणि संदेश डबल एस, काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. 12 चेंडू आणि 54 धावा. 27 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. 27 धावा झाल्या का? हो. काल 2 षटकं असे होते ज्या षटकामध्ये 27 धावा बघायला मिळाल्या. त्यामुळे अशक्य कुठलीच गोष्ट नसते क्रिकेटमध्ये. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी मोरबी संघ या ठिकाणी करतोय त्यामुळे चिंतेची बाब आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्वतः गोलंदाजीसाठी आले तथा बंटी ठाकूर, बॉलर कम विकेट कीपर कम बॉलर. विकेट कीपर म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर असंख्य विकेट कीपर येतात. सगळ्यात वरती आम्ही ठेवतो ते अनिल गोलतकर आणि चेतन चाचा यांना. वन ऑफ द ग्रेट प्लेयर्स, वन फ्रॉम कल्याण डोंबिवली, वन फ्रॉम घाटकोपर पंतनगर. मिस टाइम आहे, जेल असणार. बंटी ठाकूरला विकेट मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि चांगला जेल टिपला जातोय. आणि जसं मी म्हणालो की या ठिकाणी कडक गोलंदाजी होणार या बाबतीत कुठेही शंका नाही. फार मोठं टार्गेट 61 धावा मुरबी संघाने दिलेत आणि या 12 चेंडूत धावा हव्या त्या 54. आणि त्यावेळेला पहिल्या चेंडूमध्ये फलंदाज मैदानावरती बाद होतोय तो संदेश पाटील. आणि त्यामुळे जेल टिपलाय मैदानावरती आपण बघतोय ते परेश यांनी. आणि त्यामुळे हे रिप्ले बघा दाखवतायत आमचे गौरव सावंत. या ठिकाणी हा चेंडू लॉफ्ट केला, मात्र जास्त उंच गेला मिस टाईम झाल्यामुळे. आणि खूप सुंदर पद्धतीने परेश जेल टिपताने बंटी ठाकूरला पहिलाच विकेट या ठिकाणी प्राप्त होते. चेंडू शिल्लक आहेत 11, धावा यावे 54. क्रिकेटच्या इतिहासामध्ये असे झालेत का धावा? हो. एक असा खेळाडू आहे ज्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सुप्रीमो झाल्यानंतर तो अचानक गावाकडे जात असताना त्याच्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं, पूर्ण कुटुंब सोडून गेलं. सतीश धुळे, ही वॉज अ की मॅन. शिंदराय टोयोटाचे आणि राजपूत 11साठी खेळले शिवाजी पार्कला भरपूर वर्ष. त्यांच्याकडे ती ताकद होती. चेंडू लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार नाही. सेकंड बॉल्सवर गॅदर कव्हर करतोय त्या ठिकाणी तो सर्वेश. चांगला परफॉर्मन्स दिलाय सर्वेश यांनी सुद्धा. ओव्हरऑल कालपासून एक गोष्ट ठळकपणे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. गोलंदाज जशी रात्र पुढे सरकते तसे गोलंदाज एक छाप या ठिकाणी या स्पर्धेमध्ये युवक काँग्रेस चषक 2025 सोडतायत याचा उल्लेख करायला पाहिजे. 10 वाजून 28 मिनिटं झालेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लेग ब्रेक होता, लॉंग ऑफ होता. पडल्यानंतर तो अत्यंत सुंदर पद्धतीने फूटभर वळला विथ बॉम्ब्स. फलंदाज होते मैदानावरती सचिन पाटील. बीट झाले. येस, विघ्नेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्याच वेळेला चेंडू पडलाय आणि चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि जेल सुटतोय त्या ठिकाणी. तर समीर भगत कळंबोळीचे जे आहेत त्यांच्याकडून विघ्नेशने अप्रतिम मेडन ओव्हर, बरोबर ना, मेडन ओव्हर टाकत असताना 3 विकेट काढले म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक विघ्नेशसाठी आलेलं आहे. अभिनंदन विघ्नेश. या 500 रुपयाने विघ्नेश काय घेणार? लेदर क्रिकेटचे कुठले ॲसेसरीज घेणार असा प्रश्न आहे. सॅल्यूट टू योगेश पवार, सॅल्यूट टू विघ्नेश, सॅल्यूट टू संदीप पाटील. लॉफ केलंय, मिस टाइम आहे, जेल असण्याची शक्यता आहे. जावेद फरीद वळतायत, बघताय जेल सुटतोय. मागच्या चेंडूंमध्ये 2 जेल सुटले का सोडला? नाही, सुटले असंच म्हणायला पाहिजे, कारण व्यवस्थित येत आहे क्षेत्ररक्षक. मग जेल का घेत नाहीये? जेल घ्यायला पाहिजे, प्रेशर वाढवायला पाहिजे. 7 चेंडू बाकी आहेत. ओ बीमर होता, चेंडूला ऑन साईडला बळवल्या, बॅकवर्ड्स करायला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत गुड फिल्डिंग. विघ्नेश पाटील दाखवत आहेत ते का लेदर क्रिकेटर आहेत, चांगले बॉलर आहेत, चांगले फिल्डिंग. असं वाटलं होतं की 4 धावा जातील. शेवटच्या क्षणी विघ्नेश पोहोचून चेंडूला आतमध्ये इंटरनॅशनल स्टाईलमध्ये ढकलतोय आतमध्ये बाउंड्रीच्या या ठिकाणी. गुड फिल्डिंग. तर षटकं संपलेत मैदानावरती 3. धावसंख्या झाली ती 12, करायच्या होत्या 61. अजूनही मैदानावर गरज आहे 49 धावांची.
49 स्टील रिक्वायर्ड. आणि या 49 धावा 6 चेंडूत करावा लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. विजय संघाला गोलंदाज येतोय तो आता विकी पाटील. आणि विकी पाटील खूप इकॉनॉमिकल असतात. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्याकडे. एक टायटन चषक मला आठवते, दिवाळीच्या काळाचा काळ होता. फिरोजशाह कोटला दिल्लीचं मैदान होतं आणि साऊथ आफ्रिकेच्या समोर मॅच होती. प्रश्न असा होता की लास्ट ओव्हर टाकणार कोण, तर सचिन स्वतः पुढे आला, मी टाकतो, आणि टाकून त्यांनी मॅच जिंकून पण दिला 2 विकेट काढत असताना. सच अ ग्रेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. 50 वर्ष पूर्ण झाले वानखेडेला. ओ चेंडू फूटभर वळतोय, हीच विकीची खासियत आहे. मात्र लेंथ बदलला, ही लेंथ विकीची नाही आहे. कारण मॅन विथ गोल्डन आर्म थोडासा जर पुढे टप्पा गेला तर फलंदाजाला तो अजून त्रासदायक ठरू शकतो. चांगली सुरुवात विकी मार्फत. चेंडू शिल्लक 5 धावा अवैध मैदानावर 49. बॅट अँड पॅटचा हा बघा, हा परफेक्ट लेंथ होता, हा परफेक्ट विकीचा डिलिव्हरी होता. मॅन विथ गोल्डन आर्म. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर विथ बॉम्ब्स त्या ठिकाणी टर्न होतं. असा चेंडूला खेळणार कसा, फ्रंट फुटला का बॅक फुटला, एवढा उसळतोय, टर्न पण होतोय फूटभर. 4 चेंडूमध्ये 49. हा चेंडू पुन्हा एकदा वळतोय तिकडे, शॉर्ट टर्नमॅनला जेल म्हणून तर लावलाय त्या ठिकाणी फिल्डर. आणि फलंदाज मैदानावरती बाद. 3 चेंडू शिल्लक आहेत, 49 धावांची गरज आहे. मैदानावरती 3 आणि धावा अवैध 45. अशक्य 15 धावा प्रति चेंडूच्या मागे रिप्ले दाखवत आहेत गौरव सावंत. आणि बघा रिव्हर्स खेळलेत. ओ चेंडू अजून एक रिव्हर्सचा शॉट येतोय. मात्र हे सगळे उशिरा येत आहेत षटके. हे जर अगोदर आले असते तर चित्र थोडं वेगळं असतं. 6 धावा, त्यामुळे अजूनही 39 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक मैदानावर 2 चेंडू 39 धावा. विकी पाटील मॅग्निफिसंट बॉलिंग, अतिशय सुंदर गोलंदाजी, शैली खूप सुंदर आहे. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, खास करून रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप सुंदर आहे. बघा हा बघा चेंडू रिलीज करतात, लेग ब्रेक टाकतात. भावपूर्ण श्रद्धांजली त्या आगरी कोळी समाजातील दिग्गज गोलंदाज ज्यांनी आयुष्यभर त्यांनी विश्वातील प्रेक्षकांची मनं जिंकले. उंबरमध्ये गुरुदेवचा, मीरा भाईंदरचा, भानुदास पाटील. भावपूर्ण श्रद्धांजली. चेंडू रिव्हर्स खेळले, चेंडू कव्हर करेपर्यंत सामना जिंकलेला आहे. अभिनंदन त्यांचं. या ठिकाणी जवळजवळ 37 धावांनी हा सामना मुरबी संघ अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी जिंकलेला आहे. त्यांचं मनपूर्वक स्वराज स्पोर्ट्स मुरबी या संघामार्फत हा विजय प्राप्त होतोय. या मॅन ऑफ द मॅच आपण बघूया कोणाला मॅन ऑफ द मॅच जाते. अतिशय चांगली बॅटिंग बघायला मिळाली. 61 रन्स 4 षटकामध्ये कुठल्या होत्या मुरबी संघाने. आणि त्यांचं मेडन ओव्हर नक्कीच विघ्नेश पाटील याला 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे समीर भगत यांच्याकडून आणि जे कळंबोळीचे आहेत त्यांच्याकडून. आणि विघ्नेश ये पुढे, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे. आणि हे चित्र तुम्ही जे बघताय ना हे रायगडमध्येच बघायला मिळणार तुम्हाला. रायगडमध्ये बाजूला कल्याण डोंबिवलीला बाकीच्या ठिकाणी बघायला मिळतं. स्पिरिट ऑफ क्रिकेट म्हणतात, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं एक घोषवाक्य आहे. कारण शत्रुत्व मैदानाच्या आतमध्ये असतं, मात्र सामना झाल्यानंतर आपण मित्र असतो. आणि त्या क्रिकेटला सलाम करत असताना दोन्ही संघ या ठिकाणी निळजी आणि मोरबी या ठिकाणी एकमेकांना मिळत असतं, एकमेकांना भेटत असताना आणि आत मिळवत असताना या ठिकाणी आपल्याला चित्र बघायला मिळते. वळूया संदीप पाटीलकडे, जिथं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विघ्नेश पाटील याला या ठिकाणी पारितोषिक एक 500 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आलं आहे भगतकडून, ते सुद्धा. आणि मॅन ऑफ द मॅचचं कारण मेडन ओव्हर टाकलं त्यांनी या स्पर्धेतलं आणि 3 विकेटसुद्धा काढलेत. विघ्नेश मॅन ऑफ द मॅच घ्यायचं आहे आणि नंतर मला भेटायला यायचं आहे, कारण 21 वर्षाचा आहे,
योगेश पवारचा तो प्रशिक्षणार्थी आहे, त्यामुळे माझी पण जबाबदारी असेल विघ्नेशला पुढे न्यायची. थँक्यू डिअर. येस, तर देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. तर श्री कृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आमचे नितीन म्हात्रे, त्यांचा आभार. तर मी विनंती करेन संदीप शेठ खानावकर यांना की या आपण आपल्या शुभास्ते आम्ही ते मॅन ऑफ द मॅच देतोय विघ्नेशला. त्याच्यासाठी समीर शेठ भगत कलंबोले यांच्या वतीने 500 रुपये आणि युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे यांच्या वतीने 1,000 रुपये, 1,500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर ही सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतोय. आणि कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने हा एक थंडा आहे तो दिला जातोय. येस, वेल प्लेड विघ्नेश. तर केतन पाटील नीलचे आपलं देखील स्वागत आहे, धन्यवाद. सुजित शेठ म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यावं. आमचे उमेश भोईर देखील आलेत, त्यांचं देखील स्वागत. आमचे समीर भगत आपलं देखील स्वागत आहे. सुपर 8 मध्ये हा संघ क्वालिफाय